आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की इकडे पृथ्वी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असतो. इकडे आनंदीने कॉल लावलेला असतो. पृथ्वीला म्हणत असते की पृथ्वी मला जरा 2 मिनटं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. पृथ्वी म्हणत असतो आनंदी मी फार कामात आहे, आता बिझी आहे, भरपूर कामात आणि असंही मला मुंबईला जायचं, अवॉर्ड फंक्शन आहे उद्या. त्यावर इकडे आनंदीला कळत नसतं आता काय करू. पृथ्वी म्हणत असतो की आनंदी आपण नंतर बोलूया का, ठेवतो मी, असं म्हणून गडबडीतच पृथ्वी फोन ठेवून देतो. इकडे मात्र आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आनंदी विचार करत असते ते अवॉर्ड फंक्शन तर उद्याच आहे, काही करून मला आता पृथ्वीला सगळं काही आजच सांगायला हवं. आता ती परदेशीन छायाताईला म्हणत असते छायाताई माझ्या बहिणीला फोन लावून देता का, मी नंबर सांगते, असं म्हणून आनंदी आरतीचा नंबर सांगत असते. छायाताई तिला नंबर वगैरे डायल करून फोन तिच्याकडे देतात. आनंदी फोन आता आरतीला परदेशीन लावते आणि म्हणत असते आरतीताई तू कुठेस, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं, तू आता घरी येऊ शकतेस का. त्यावर इकडनं आरती म्हणत असते अगं आनंदी पण मी ऑफिसमध्ये असं अर्धवट काम सोडून कसं येऊ. त्यावर आनंदी म्हणत असते आरतीताई प्लीज ये ना, फार महत्त्वाचं काम आहे त्यामुळेच तुला बोलवते गं. त्यावर आरती म्हणत असते बरं ठीक आहे मी येते, असं म्हणून परदेशीनेच आता आरती घरी आलेली असते. आरती आल्याबरोबर विचारत असते काय झालं आनंदी, काही टेन्शन आहे का, कशासाठी मला एवढं गडबडीत बोलून घेतलंस. त्यावर आनंदी म्हणत आरतीताई मला तुझ्या मदतीची गरज आहे. अगं मी घरात या मोलकरीण बनून जो काही मूर्खपणा केला आहे तो मला सुधारायचा आहे. मला काही करून हे पृथ्वीला सत्य सांगायचं आहे. मी पृथ्वीला मगापासून फोन ट्राय करते मात्र त्याचा बिझी सांगतोय, माझ्यासाठी एवढं काम करशील का. आरती म्हणत असते पण अगं अचानक हे सगळं काही तुला का सांगायचं त्याला, मी सांगते ना तुला, प्लीज माझ्यासाठी एवढं कर, हा कागद घे आणि त्याच्यावर मी जे काही सांगते ते लिही. असं म्हटल्यानंतर आरती म्हणते बरं ठीक आहे मी करते तुझ्यासाठी हे, असं म्हणून त्या कागदावर आता आरती लिहित असते आणि आनंदी इकडनं सांगत असते. आनंदी म्हणत असते आरती तू लिही, प्रिय मिताली आणि प्रिय पृथ्वी, मला तुम्हाला खरं तर खूप मोठं सत्य सांगायचं आहे. ते सत्य तेवढंच कटूसुद्धा आहे पण मला ते सांगणं तेवढंच गरजेचं आहे. मी खरं तर मालक साहेबांशी लग्न केलेलं आहे, मी तुमची आई आहे. हे बोलणं ऐकल्यानंतर आरतीला टेन्शन येतं. आरती म्हणत असते खरंच हे सगळं जे सांगतेस ते खरंच लिहू ना, याचा काय परिणाम होईल तुला माहिती आहे ना आनंदी. त्यावर आनंदी म्हणत असते हो गं, या परिणामाची मला आता भीती वाटत नाही, मी पूर्ण विचार करूनच तुला हे सगळं काही सांगते. आरती म्हणत असते परत एकदा विचार कर गं, आता कुठे मिताली आणि पृथ्वीसोबत तुझी मैत्री झाली होती. त्यावर आनंदी म्हणत असते हीच मैत्री टिकून ठेवायची मला, पण ह्या खोट्यावर नाही तर निखळ विश्वासावर आणि प्रेमावर टिकून ठेवायचे आहे. त्यामुळे पृथ्वीला हे सत्य कळलंच पाहिजे, काही करून मला ते सांगायचंच आहे. तू इनोलपमध्ये टाकून दे ना मला पेपर, असं म्हटल्यानंतर आरती ते इनोलपमध्ये तो पेपर ठेवून देते. आता इकडे खूप रात्र झालेली असते. आनंदी आता पृथ्वीच्या रूमच्या दिशेने जात असते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते देवा तुझ्या भरवशावर एवढं मोठं पाऊल मी टाकते, आता जो काही परिणाम होईल तो तू सांभाळून घे, असं म्हणून त्याच्या रूमच्या बाहेर आलेली असते. आता रूमच्या बाहेर आल्यानंतर खाली बसते आणि खालनंच दरवाजातनंच ते इन्व्हलप आतमध्ये टाकून देत असते. आनंदीला इकडे फार टेन्शन आलेलं असतं. पृथ्वीला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा काय होईल, काय परिणाम होईल याचाच ती विचार करत असते. पण काही झालं तरी पृथ्वीला हे सत्य कळालंच पाहिजे असं तिने ठाम निश्चय केलेला असतो. आता सगळेच जण इथे झोपलेले असतात, रात्र फार झालेली असते. पृथ्वी आणखीही आलेला नसतो. आनंदी देवापुढे हात जोडून उभा असते. छायाला इथे डोळा लागला, त्याच्याकडनं पृथ्वी आलेला असतो. आता ह्या दोघींनाही जागं पाहून तो म्हणत असतो काय तुम्ही दोघं एवढ्या रात्री का जागे आहात. त्यावर छाया म्हणत असते अहो तुम्ही रात्रभर बाहेर होता ना, मग तुमची आम्ही वाट बघत होतो. आनंदीताई म्हटल्या की तुम्ही आल्यानंतर तुम्हाला गरम गरम जेवायला वाढावं म्हणून आम्ही दोघी जाग्या होतो, पण माझा अचानक डोळा लागला. असं म्हटल्यानंतर पृथ्वीला फार वाईट वाटतं. पृथ्वी म्हणत असतो खरंच सॉरी, फॅक्टरीमध्ये मला फार काम होतं आणि उशीर झाला म्हणून मी तिथेच जेवलो, मला थोडाही अंदाज नव्हता की तुम्ही दोघी माझ्यासाठी इथे जाग्या असताल म्हणून, खरंच सॉरी. आनंदी तुला एवढं माझी काळजी करण्याची नाही गरज, नको काळजी करत जाऊ, बरं तुम्ही दोघी झोपा, आता फार रात्र झाली आहे, असंही मला 2 तासात मुंबईला निघायचं, मी निघतो, असं म्हणून गडबडीत पृथ्वी निघून जातो. इकडे आनंदीला मात्र फार टेन्शन असतं. ती छायाताईला म्हणत असते छायाताई आता पृथ्वी त्याच्या रूममध्ये जाईल आणि त्याला ते इन्व्हलप, त्याला सगळं सत्य कळेल, त्याला कळेल की मी या घरात मोलकरीण म्हणून नाही, त्याची मैत्रीण म्हणून नाही, तर मी मालक साहेबांशी लग्न करून या घरात आले. हे सत्य पचवायची त्याला शक्ती दे देवा, तुझा आशीर्वाद राहू दे, याचा काय परिणाम होईल हे सगळं काही मला माहिती आहे, पण हे सत्य पृथ्वीला कळणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. समिधाताई तुमचा आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत राहू द्या, कारण की हे सगळं काही मी मालक साहेबाच्या सन्मानासाठी या घरासाठी करते.
पृथ्वी आणि माझ्यामधलं जे काही नातं आहे ते सगळं काही चांगलं राहू दे, टिकून राहू दे, असंही ते आनंदी म्हणत असते. इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वी गडबडीतच घरी आलेला असतो, त्याच्या रूममध्ये आलेला असतो. रूममध्ये येऊन पडदेशीन त्याची बॅग भरण्याचं सुद्धा काम करत असतो. त्याच गडबडीत खरं तर त्याचं त्या इन्व्हलपकडे लक्ष जातं. आता इन्व्हलप हातात घेतो आणि उघडून पाहत असतो. आता उघडून ते वाचणारच असतो, तितक्यातच इकडनं मिताली आलेली असते. मिताली फार गडबडीत असते. मिताली म्हणत असते, बरं झालं तू आलास, मला तुझ्याशी बोलायचं आहे. इकडनं पृथ्वी म्हणत असतं, हो तू बरं झालं उठलीस लवकर. अरे खरं तर आपल्याला मीटिंगसाठी मुंबईला जायचं आहे ना. त्यावर आरती म्हणत असते, अरे त्याबद्दलच मला बोलायचं आहे, खरं तर मी तुझ्यासोबत नाही येऊ शकत, मला पुण्याला जायचं आहे. असं म्हटल्याबरोबर पृथ्वीला धक्काच बसतो. पृथ्वी म्हणत असतो, काय पुण्याला असं अचानक का? अरे काही नाही, प्रांजलचा मला फोन आला होता, त्याची तब्येत अचानक बिघडली. काय? मी तर त्याच्याशी सकाळीच बोललो आहे आणि तेव्हा तर ठीक होता. हो ठीक होता मान्य, पण आता त्याची बिघडली तब्येत आणि काय झालं आहे हे सगळं काही मला विचारू नकोस. आता मला गेल्यावरच सगळ्या गोष्टी कळतील. म्हणत असतो, अरे पण तू माझ्यासोबत मुंबईला येणार होतीस. हो दादा मला माहिती आहे, महत्त्वाची मीटिंग होती, मी तुझ्यासोबत खरंच आज असायला हवं होतं, पण मला जाणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे ना. मी आता जर निघले तर सकाळी लवकर मी पुण्याला पोहोचेन. घरात कोणालाही सांगितलं नाही. आत्तूचा प्रांजलवर किती जीव आहे माहिती आहे ना तुला. मग सकाळी लवकर आठवणीने तिला सगळं काही सांग. आणि खरंच सॉरी पण तू काळजी करू नको, तुझ्यासोबत मी एका व्यक्तीला पाठवते. कोण? आरती रे, दुसरं कोण? तिला सगळं माहिती आहे ना आपल्या प्रोजेक्टबद्दल, मग तिला पाठवतो. काय आरती? अरे आरती काय करणार? अरे हो आरती बरोबर आहे, तू काळजी करू नकोस. असं म्हणून आता गडबडीतच मिताली निघून जाते. इकडे पृथ्वीला टेन्शन आलेलं असतं, आरतीला घेऊन जाऊ माझ्यासोबत, असा तो विचार करत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा जी काही आनंदी असते ती फार टेन्शनमध्ये असते. छाया आणि ती किचनमध्येच असतात. इकडे आरतीला झोप काय लागत नसते. ती म्हणत असते, एव्हा ना पृथ्वीने ते इनोला बघितलं सुद्धा असेल, मग तो खाली काय येत नसेल याचाच ती विचार करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला पृथ्वीची बॅग्स भरणं सुरू असतोय. तेव्हा आता म्हणत असतो, आता आरतीला बोलवायचं म्हटल्यानंतर तिला फोन करावा लागेल, असं म्हणून तिला फोन करतो. आता आरती झोपलेली असते. म्हणत असते, हा आता एवढ्या पहाटे मला फोन का करतोय? इकडे पृथ्वी विचार करत असतो, ही कुंभकर्णासारखी झोपली, शेजारीच फोन असेल बरं का, पण उचलायला नाही हिला जमणार. आता आरती थोडी बाजूला येते आणि पृथ्वीचा फोन उचलत असते. हॅलो, हां बोल. काय बोल, झाली का मॅडमची झोप झाली? एवढी कशी का तुला गाढ झोप लागते? त्यावर इथे आरती चिडतच म्हणते, एक मिनिट घड्याळ बघितलंस का? इतक्या पहाटे कोण फोन करतं? तू ऑफिसमध्ये जरी माझा बॉस असलास ना तरी मी 24 तास तुझी बांधील नाही. त्यावर इकडनं पृथ्वी म्हणत असतो, तुझं लेक्चर बंद कर, काहीतरी महत्त्वाचं काम आहे म्हणूनच फोन केलेला आहे. आत्ताच्या आता बॅग पॅक कर आणि घरी निघून ये, आपल्याला 2 तासात मुंबईला जायचं. काय मुंबईला? ते सुद्धा तुझ्यासोबत का? काय विचारतेस? मी काय तुला फिरायला घेऊन जात नाही. त्यावर आरती म्हणते, मलाही इंटरेस्ट नाही तुझ्यासोबत फिरायला जाण्याचा. काय काम आहे हे सांग. त्यावर इथे पृथ्वी म्हणत असतो, खरं तरी इथे आपल्याला मीटिंग आहे मुंबईला आणि त्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल. फायनल? त्यावर इकडनं आरती म्हणते, पण मिताली मॅम येणार होत्या ना, मग मी अचानक अशी कशी? त्यावर इकडनं पृथ्वी म्हणत असतं, बघ मिताली म्हटलं की मॅम वगैरे तुझ्या तोंडातून येतात आणि मला सरसुद्धा म्हणायला तुझ्या जीवावर जातं. इकडनं आरती म्हणत असते, बाकीचं जाऊ दे ना, मुद्द्याचं बोल ना काय आहे तर. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, मितालीला पुण्याला काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि मितालीशिवाय आपल्या प्रोजेक्टबद्दल A to Z माहिती फक्त तुलाच आहे, त्यामुळे तुला माझ्यासोबत आता यायचं आहे म्हणजे यायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर बॅग पॅक कर आणि इकडे ये. त्यावर आरती म्हणते, बरं ठीक आहे. आता फोन ठेवला जातो. आरती मनात विचार करत असते, पृथ्वीला आणखी त्या इन्व्हलपबद्दल नसेल कळलं का, त्याला माहीत नसेल का झालं, असं ती विचार करत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विद्याधर रात्र भरपूर झालेली असते तरीसुद्धा तो इथे दारू पीत बसलेला असतो. त्यांनी खरं तर इथे आनंदीने जे काही पत्र लिहिलेलं असतं ते त्याच्या हाताला लागलेलं असतं. त्यांनी अक्षरशः त्याचे इथे तुकडे केलेले असतात आणि त्याने दुसरंच त्या इन्व्हलपमध्ये लिहून ठेवलेलं असतं. तो स्वतःच्याच मनाशी म्हणत असतो, आनंदी तुला थोडीसुद्धा कल्पना नाही की ह्या विद्याधरने तुझ्यासोबत काय डाव खेळाय तर, असं तो म्हणून हसत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला आरतीने आनंदीला कॉल केला. आनंदी म्हणत असते, काय झालं आरतीताई? त्यावर इकडनं आरती म्हणत असते, अगं आनंदी मला ना आता बंगल्यावर यावं लागेल कारण की पृथ्वीसोबत मला मुंबईला जायचं आहे. त्यावर इकडनं आनंदी म्हणत असते, पृथ्वी पत्राबद्दल काही बोलला का? त्यावर इकडनं आनंदी म्हणते, नाही बोलला, मला वाटतं की त्याने आणखीही ते पत्र वाचलेलं नाही आहे त्यामुळेच तो काही नसेल बोलला. बरं ठीक आहे आनंदी, मी आवरायला घेते ना, टोमणे आहेतच की, ठेवू का? असं म्हणून आरती फोन ठेवून देते. इकडे मात्र आनंदीला फार टेन्शन असतं. ती छाया त्याला म्हणत असते,
कधी एकदा पृथ्वी ते पत्र वाचतोय असं मला झाले. तोपर्यंत माझ्या जीवात जीव काय येणार नाही. काय होईल कसं होईल मला खरंच कळत नाही छायाताई. त्यावर छायाताई म्हणतच नका काळजी करू आनंदीताई, तुम्ही सगळं काही व्यवस्थित होईल, टेन्शन घेऊ नका असं म्हणून इथे छायाताई आनंदीला धीर देण्याचं काम करत असतात. इकडे आरतीने बॅग पॅक करायला घेतलेली असते. तितक्यातच इकडनं आरची उठल्याबरोबर समोर आरती बॅग पॅक करताना दिसते. त्यामुळे ती लगेच विचारत असते, आरतीताई एवढे पहाटे पहाटे कुठे चाललीस तू, बॅग कशाला पॅक करतेस. त्यावरनं आरती म्हणत असते, बरं झालं आरची तू उठलीस, तू आवरून घे, तिकडे मी चहा बनवून ठेवला आहे तेवढा पिऊन घे. बरं आरची म्हणत असते, बरं हे ठीक आहे पण तू बॅग पॅक करून कुठे चाललीस हे तरी सांग. त्यावर आरती म्हणते, अगं मी कामासाठी पृथ्वीसोबत मुंबईला चालली. हे ऐकल्याबरोबर आरची ते फार खुश होत असते आणि म्हणत असते, काय आरतीताई खरंच स्वप्नाच्या शहरात चाललीस तू, समुद्र, गेट ऑफ इंडिया, सिद्धिविनायक मंदिर मस्तच, आणि त्या शाहरुख खानचा बंगला सुद्धा आहे म्हणजे मन्नत वगैरे काही, तो सुद्धा तू बघशील ना, मज्जा बाई तुझ्या आरतीताई. त्यावर इथे आरती म्हणत असते, अगं मी फिरायला नाही चालले ग बाई, मी कामासाठी चालले, ते सुद्धा त्या पृथ्वीसोबत. अगं एक वेळ ट्रेननी बसनी गेले असते तर मी दुसऱ्या सीटावर बसले असते, दुसऱ्या डब्यात बसले असते, पण आता आम्ही कारने चाललोय, ते सुद्धा दोघेच चाललोय ग. ऑफिसमध्ये त्याला मी इतके तास मी सहन करू शकत नाही, आता एवढा तास प्रवास त्याच्यासोबत मी कसं करू मला हेच कळत नाही. त्यावर इकडनं आरची म्हणत असते, आरतीताई नको ग टेन्शन घेऊ, माहिती आहे तुला मी हिंदी सिरियलमध्ये पाहते की जेव्हा एखादा हिरोईनला लांबच्या प्रवासाला घेऊन जातो तेव्हा सुरुवातीला त्यांचं पटत नाही, पण नंतर काय होतं माहिती आहे तुला. त्यावर आरतीमध्ये काय होतं काय, दिल में कुछ कुछ होता है असं म्हटल्याबरोबर आरती चिडते, म्हणजे काय चाललंय आरची तुझं, माझ्या दिलमध्ये कुछ कुछ, अगं त्या पृथ्वीसोबत त्याचं तोंडसुद्धा मला बघवत नाही, जा आवरून घे असं म्हणून चिडतच आता आरती ती बॅग घेऊन इकडे निघालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला शिल्पाला प्रांजलच्या तब्येतीबद्दल कळलेलं असतं. ती फार चिडलेली असते आणि तिला काळजी वाटत असते. तिने मितालीला कॉल केलेला असतो. मिताली म्हणत असते, अगं तू शांत हो, काही नाही झालं जास्त, फूड पॉयझनिंग झाले त्याला, ते सुद्धा त्याने हॉस्टेलमधलं काहीतरी चरबट खाल्लं म्हणून झाले. त्यावर इकडनं शिल्पा फार चिडते, तिला फार काळजी वाटत असते. ती म्हणत असते की काय बोलतेस तू, हे साधं सुद्धा आहे का, तू एक काम कर, मी आत्ताच काय करते, एक आपली तिथली कुक त्याला पाठवते, म्हणजे तिच्याच हातचं जेवण तो खात जाईल, त्याला असं काही होणार नाही. मग मिताली म्हणत असते, अगं तू शांत बस, मी आहे इथे, डॉक्टर आहेत हॉस्पिटलमध्ये, मी घेऊन आले, मी घेते काळजी, तू काळजी करू नको बरं असं म्हणून गडबडीतच मिताली फोन ठेवल्यानंतर मिताली मनातच विचार करत असते, या पोरासाठी मला किती आणि काय काय खोटं बोलणार काय माहिती, आता प्रांजलसोबत दुसरंच काहीतरी झालेलं आहे वाटतं. इकडे शिल्पाने हे ऐकल्यानंतर शिल्पाला टेन्शन आलेलं असतं. शिल्पा म्हणत असते, युगंधर बघितलंस का त्याला काय झालंय म्हणून, तू काय कर, तुझ्या ओळखीच्या एखाद्या डॉक्टरांना फोन कर आणि ते त्या हॉस्पिटलमध्ये जायला सांग. तेव्हा इकडनं सगळ्यांनाच काळजी वाटत असते. माई म्हणत असते, खरं तर माझं सुद्धा चुकलं, मी मितालीसोबत जायला हवं होतं. त्यावर इकडनं जी काही धनश्री असते ती म्हणत, माई शिल्पाताई तुम्ही कशाला एवढी काळजी घेताय, फक्त फूड पॉयझनिंग आहे ना, 2-3 दिवसात होईल बरा. त्यावर माई म्हणत असं, अगं कसं बोलतीस असं, काळजी वाटणारच ना, पण आहे मिताली समजदार आहे, ती घेईन काळजी, नका टेन्शन घेऊ कुणी. मात्र इथे शिल्पाचं टेन्शन काही कमी होत नसतं. शिल्पा फार टेन्शनमध्ये. आता शिल्पाला टेन्शनमध्ये पाहून इकडनं युगंधर म्हणत असतो, शिल्पाताई तू काळजी करू नको, मिताली आहे ना तिथे, घेईन ती काळजी, आणि एक डॉक्टर आहे पुण्याचाच माझ्या ओळखीचा, मित्रच आहे माझा, मी त्याला पाठवतो, नको काळजी. युगंधरचं हे बोलणं ऐकल्यानंतर शिल्पाचा जरा जीवाजीव आलेला असतो, पण तिला प्रांजलची आणखी सुद्धा काळजीच वाटत असते. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही छाया असते ती पृथ्वीच्या रूमच्या बाहेर उभा असते. आता पृथ्वीची आवरावर सुरू असते मुंबईला जाण्यासाठी, पण मात्र त्याने आणखीही इन्व्हॉल्व बघितलेलं नसतं. छाया विचार करत असते, पृथ्वी सरांनी आणखीही तो कागद नाही वाचला, कधी वाचतील आणि काय होईल वाचल्यानंतर याचाच ती विचार करत. खाली इकडे दुसऱ्या बाजूला सगळेच जण नाश्ता करत असतात. युगंधर म्हणत असतो, पृथ्वीला मुंबईला जायचंय ना, मग कधी जाणार हा आणि कधी पोहोचणार, आजकालच्या पिढीला ना वेळेचं अजिबातच भान नाही, असंही ते मालक साहेब म्हणत असतात. आनंदी म्हणत असते, मालक साहेब मी बघते पृथ्वी काय करतो तर, असं म्हणून वरती जाणार असते. तितक्यातच छायावरनं येते आणि म्हणत असते, पृथ्वी सर खाली येतातच, तुम्ही नका जाऊ. असं म्हटल्यानंतर आनंदी तिथेच थांबते. इकडे विद्याधर आलेला असतो. विद्याधर मनात विचार करत असतो, हा पृथ्वी खाली आल्यानंतर धमाका तर होणारच असं म्हणून खुश होत असतो. इकडे आनंदी उभा असते, तिच्या शेजारी छाया असते. छाया हळूच आनंदीला म्हणत असते, पृथ्वी सरांनी आणखीही ते पत्र नाही वाचलं, पण तुम्ही काळजी करू
नका. ते नक्की वाचतील, कारण की त्यांच्या साईडच्या टेबलवरच त्यांनी चावीसुद्धा ठेवली आणि ते पत्रसुद्धा तिथेच ठेवले. चावी जेव्हा घेतील तेव्हा त्यांचं लक्ष त्या पत्राकडे जाईल आणि ते वाचतील, असंही ते म्हटल्यानंतर आनंदी मनातच विचार करत असते, देवा जे काही होईल ते चांगलंच होऊ दे. माझ्या आणि मुलाच्या मधला जो काही विश्वास आहे ते तुटू देऊ नको, तुझा आशीर्वाद असाच राहू दे, असंही ते आनंदी मनात विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की फायनली ती पृथ्वीने आता ती चिठ्ठी वाचलेली असते. तो रागातच खाली आलेला असतो. आनंदीला म्हणत असतो, तू लिहिलेली चिठ्ठी मी वाचली आहे, तुला लाज नाही वाटली हे सगळं काही करताना, असंही ते चिडतच म्हटलेलं असतो. आता हे विद्याधर नेमकं ह्या चिठ्ठीत काय लिहिलंय हे पाहण्यासारखंच आहे. आनंदीला तर ह्या सगळ्या परिणामाची चांगली जाणीव असते, मात्र ह्या विद्याधरनी नवीन कट रचलेला असतो, त्यामुळे नेमकं काय पुढे होतंय हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.